हाय हॅलो नमस्कार, मी अलिशा खेडेकर तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या मराठी चित्रसृष्टी या यूट्यूब चॅनलवर. आज आपण गप्पा मारणार आहोत प्रेमाची गोष्ट, गाथा नवनाथांची, बाळूमामाच्या नावानं चांग भलं ह्या अशा अनेक मालिकांमधून घराघरात पोचणाऱ्या अभिनेत्री मृणाली शिर्के सोबत. आणि त्याचबरोबर आपण गप्पा मारणार आहोत तिच्या आईसोबत. चला तर मग गप्पांना सुरुवात करूया. हाय, कशी आहेस? मस्त. तुम्ही कशा आहात काकी? नमस्कार करते प्रथम तुला. जरी लहान असशील तरी सुद्धा आज तू माझ्या इंटरव्ह्यूला बसलीस, त्याच्यामुळे हा प्रथम तुझा मनाचा सन्मान म्हणून नमस्कार. धन्यवाद. बरं मृणाली, मी तर आता तुझा इंट्रो देताना 3च सिरियलचं नाव घेतलं, पण एकंदरीत तुझा प्रवास खूप मोठा आहे. काय सांगशील या अनुभवांबद्दल? फार मोठा नाही आहे, मी खूप लहान आहे अजून. माझं इंडस्ट्रीतलं आत्तापर्यंतचं जे एक्सपिरियन्स आहे ते 4 वर्षांचंच आहे, जास्त नाही आहे. पण सुरुवात झालेली माझी एक हरिओम नावाच्या चित्रपटाने. एक मूवी होती मराठी, त्याच्यात मी डिरेक्शन केलं. त्याच्यातून डिरेक्शन करता करता एक मला रोल पण मिळाला. सो मी त्यात एक रोल केला. त्याच्यानंतर त्या डिरेक्शन करताना मला समजलं, मी कधी शिकले नाही ॲक्टिंग, पण त्या डिरेक्शन करत असताना मला कळलं की कॅमेरा अँगल काय असतो, लाईट्स कशा घ्यायच्या, उभं कसं राहायचं, जर कॅमेरा इथे तर आपण कॅमेऱ्याकडे पाठ नाही झाली पाहिजे. सो त्या गोष्टी मला डिरेक्शन करताना कळल्या, म्हणून मला थोडंफार एक ॲक्टिंगमधल्या गोष्टी समजायला लागल्या. त्यानंतर माझी पहिली मालिका होती स्टार प्रवाहावरची सुख म्हणजे नक्की काय असते. त्याच्यात थोडासा कॅमिओ होता माझा, ती केली. त्याच्यानंतर मग आय थिंक बाळूमामाच्या नावाने चांगलं, त्याच्यामध्ये माझं एक प्रॉपर कॅरेक्टर होतं 2 महिन्यांचं. सोनाबाई नावाचं कॅरेक्टर होतं, जे पण खूप गाजलं, लोकांना आवडायला लागलं ते कॅरेक्टर. त्यानंतर मग माझं परत छोटे मोठेसे काय काय कॅमिओ चालू होते. म्हणजे क्रिमिनल्स जे चालू होतं मराठीचं, सोनी टी व्हीचं, त्याच्यावरती पण होतं, सोनी मराठीचं. त्याच्यामध्ये पण काही कॅमिओज, म्हणजे काही काही एपिसोड्स केले ॲज लीड. त्यानंतर मेरे साईमध्ये माझं कास्टिंग झालं. मेरे साई सोनी टी व्ही हिंदीचं. दॅट वॉज अ बिगेस्ट ब्रेक फॉर मी, कारण एकतर हिंदी सिरियल मिळणं हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला कल्पनाही नव्हती. माझं जेव्हा कास्टिंग झालं तेव्हा म्हणजे मला फक्त नॉर्मल एक तुझं ट्रॅक, कारण ती पण एक ट्रॅक वाईज स्टोरी असायची. सो मला असं हे नव्हतं, कल्पना नव्हती की आपण कुठे जाणार आहोत, काय करतोय, कोण कलाकार आहेत, मला काहीच कल्पना नव्हती. पण मग सेटवर गेल्यावर कळलं मला की माझा ॲक्च्युली लीड ट्रॅक होता तो. म्हणजे हिंदीमध्ये पहिला शो मला असा मिळाला ज्याच्यामध्ये माझं प्रॉपर एक प्रोमो शूट आणि एक लीड म्हणून, की जे आमचं पोस्टर असतं ना, जे आपण दिसतो त्या रोजच्या ह्याच्यामध्ये, बरोबर, त्या गोष्टी रोजच्या ह्याच्यात माझ्या होत्या. आणि जवळजवळ 1 महिनाभराच्या असे जास्त, म्हणजे जेव्हा की ते लागत नाही, एपिसोडिक जे सिरियल्स असतात त्यांना फक्त जे मेन असतात, जे देवाचं कॅरेक्टर करत असतात, त्यांचाच फक्त फोटो असतो. पण त्या सिरियलमध्ये माझा तो फोटो लागला गेला. आणि ते दॅट वॉज अ बिग थिंग फॉर मी, की आपण अपेक्षा नाही करत. सो तिथून मला हिंदीमधली पण लोकं ओळखायला लागली. बरोबर. म्हणजे ते खूप सुंदर होती ती फिलिंग, की लोक मला अशी बाईकवर बसलेले असेल, मागे तर बाजूच्या बाईकवरची बाई पण मला असं की आप मेरे साई में आते हो ना. पण ती मला असं होतं की मग माझ्याबरोबर माझे फ्रेंड्स बसले असं, त्यांचं होतं की अरे म्हणजे त्यांना फील व्हायचं की अरे आपण कोणाबरोबर तरी बसलोय. सो ती पहिली मालिका होती ज्याच्यामुळे मला लोक ओळखायला लागली हिंदीची. त्यानंतर मग असं छोटे मोठे स्टार प्रवाहाचा मग मन धागा धागामध्ये पण छोटासा एक कॅमिओ होतं. मग स्वामी समर्थमध्ये केलं मी 2 कॅरेक्टर्स. एक रेवती म्हणून कॅरेक्टर, ते पण लोकांना आवडलं, ते पण फेमस झालेलं. म्हणजे मला आठवतं मी नाशिकला गेलेले, आम्ही इगतपुरीला कुठेतरी गेलेलो, आणि असंच ते एक नदीच्या काठावर मी उभी होती, खाली असं तर डोंगरावरून. तर माझा फ्रेंड मला मागतो मागून की ऐक ना, तुला कोणीतरी बोलवतं तिथे, म्हणजे मला पण माहीत नाही. तर मी म्हटलं कोण? सहज गेलं तर तिथल्या कुठल्या तरी एका फॅमिलीने मला ओळखलं, आणि तुम्ही रेवती ना. आणि मला असं झालं की आपलं ते कॅरेक्टर भले 2 महिन्याचं दिसत असेल, पण ते लोकांना अटॅचमेंट झाली. आणि मला अपेक्षा नव्हती की मला माझ्या मित्र म्हणजे एवढंसं कॅरेक्टर करते, त्यात लोक मला नाशिकला, म्हणजे मी मुंबईला राहते, तिथपर्यंत लोक ओळखतात. तर मला ते पण एक कॅरेक्टर गाजलं. स्वामी समर्थामुळे पण थोडंसं झालं. त्याच्यानंतर मग मी मध्ये जयशंकर करत होते. जयशंकरला नाशिकला सेट होता त्यांचा, पण तिथे पण काही छोटंसं कॅरेक्टर आहे. असं करत करत मग शेवटी मला आत्ता प्रेमाची गोष्ट मालिकामध्ये माझं कास्टिंग झालं फायनली. लास्ट माझी ती सिरियल झाली. सो ते पण कॅरेक्टर मला आधी माहीत नव्हतं किती मोठं असेल, काय असेल. फक्त मला सांगितलेलं की लीडच्या बहिणीचा रोल आहे आणि स्टार प्रवाह आहे. सो म्हणून मी त्यासाठी म्हटलं चल करूयात. आणि मग त्याच्यातून मला त्यात पण माझी एंट्री वगैरे छान त्यांनी घेतल्यामुळे माझं कॅरेक्टर खूप छान उठून दिसलं. आणि आम्ही एक तर त्यांनी कास्टिंग आमचं गोखले फॅमिलीचं इतकं सुरेख केलेलं होतं. तो त्यात एकदम अशी क्यूट आणि लोकांना असं
म्हणजे लोकांना खूप वाईट वाटलं की मीही का बाहेर जाते. आणि त्यानंतर अशा बऱ्याच कमेंट आल्या की मीही का यार, मीही का, हीच मीही का पाहिजे. म्हणजे मी तुला फ्रँकली सांगते, आमच्या बाजूच्याच काकू आहेत, त्यांचं असं झालं की ही मुलगी इथे बरोबर सूट करते, ही आमच्या घरातलीच वाटते, असं त्यांचं एक होतं. आणि त्या माझ्या आईला सारख्या सांगायच्या की ही जायला नको होती. आता त्या थोड्या वयस्कर असल्यामुळे वयस्कर लोकांची मेंटॅलिटी त्या खूप अटॅच असतात आणि त्यामुळे मग त्या म्हणत होत्या की ही मुलगी इथे सेट असली पाहिजे होती. आणि त्यानंतर दुसरं एखादं कॅरेक्टर आपल्या सिरियलमध्ये आल्यानंतर आपल्या जागी असतं तेव्हा मग ते खूपच म्हणजे लोक लगेच ॲक्सेप्ट करत नाहीत त्या कॅरेक्टरला. मग ती पहिलीच मिहिका बरोबर होती, आताची मिहिका आम्हाला थोडीशी अशी होते. म्हणजे अशा खूप गोष्टी आमच्याही घरी घडायच्या तुझ्या बाबतीत. आणि मी तुला खरंच विचारेन आता की आता तू म्हणालीस की मी एवढ्या सिरियल्स केल्यात, मग ह्या सिरियल करताना खूप चढ उतार येतात, तर काय सांगशील त्याबद्दल? चढ उतार म्हणजे प्रत्येक सेट वेगळा असतो, प्रत्येक सेटवरचं प्रोडक्शन टीम वेगळी असते. म्हणजे प्रोडक्शन हाऊस जरी एक असेल तरी प्रत्येक सेटवरची टीम वेगळी असते आणि आर्टिस्टची टीम वेगळी असते. सो प्रत्येक सेटवरती ना प्रोडक्शन टीम आर्टिस्टला किती जोडून ठेवते, येस, त्याच्यावरती तो शो किती सक्सेसफुल होऊ शकतो हे मॅटर करतं. म्हणजे मला असं पर्सनली वाटतं की प्रत्येक सेटवरती जी प्रोडक्शन टीम माणसाने म्हणजे प्रोड्युसर्सने पण सिलेक्ट करावी ना, ती अशी करावी की कलाकारांना त्यांनी जोडून ठेवलं पाहिजे. हो, कारण आपण कुठेही काम करतो ना, जे ॲक्च्युली हाडाचे कलाकार असतात ते पैशांपेक्षा जास्त त्यांना ते परफॉर्म करायचं असतं. परफॉर्मन्सची जी भूक असते ना, तसे बरेच कलाकार असतात. सो त्या लोकांना ना पण बेसिक काय हवं असतं ना की इट्स लाईक की प्रेमाचा शब्द. आपण असं ना की तू जेवलीस ना, हो, तू आलीस ना, बेसिक असतं ना की आपण रिस्पेक्ट, की तुला काल बरं नव्हतं, तू आता बरी आहेस, पॅम्परिंग, काहीतरी पॅम्परिंग पण नाही, म्हणजे माणूस की. हो. सो मला असं वाटतं की बऱ्याच सेट्सवरती मी हे अनुभवलंय. ज्या सेट्सवर, जसं मी फॉर एक्झाम्पल मी खूप अभिमानाने सांगेन की मेरे साईच्या सेटवरती हिंदीमध्ये त्या लोकांनी म्हणजे मेरे साईच्या सेटवरती ना मराठी इंडस्ट्रीतले सगळ्या कलाकारांनी परफॉर्म केले. म्हणजे लिटरली मोठ्यातले मोठे कलाकार त्या सेटवरती लुगडं आणि घालून खाली शेणात पण बसलेले आहेत आणि अशी केलेली आहेत कामं. तर त्यात पण कोणालाच त्याचा कधी हे नाही वाटलं, कारण त्या प्रोडक्शन टीमने ना तिथल्या आर्टिस्टला जोडून ठेवलं. म्हणजे भले कधी कधी असे सिच्युएशन्स येतात जिथे हेक्टिक शेड्यूल्समुळे वगैरे किंवा काही मिसमॅनेजमेंट्समुळे ना चिडचिड होते आर्टिस्टची. कारण आपल्याला कसं असतं, आपण चिडचिड केली तरी पण कॅमेरासमोर ती दाखवू शकत नाही. तर मेकअप आणि त्याच्या मागे आपले जे रिअल इमोशन्स असतात ते आपल्याला हाईड करावे लागतात. तर त्यामुळे ना कधी कधी जास्त चिडचिड होते. सो मला असं वाटतं की ज्या सेट्सवरती प्रोडक्शन टीम्सने ही गोष्ट समजून आर्टिस्टबरोबर प्रेमानेच बोलायचं. मेरे साईच्या सेटवरती भले आर्टिस्ट कितीही चिडलेले असतील तरी पण त्यांचा टोन हा नेहमी जी ओके आई विल मैं कोशिश करूँगा बट प्लीज़ आप थोड़ा आपको मैं कुछ दूँ क्या प्लीज़, दादा प्लीज़ चाय देते. एक छोटंसं दिस इज जेस्चर आहे हे की जे आपल्याला त्यावेळेस शांत करतं. हो. आणि आय फील बरेच ठिकाणी बऱ्याच सेट्सवरती ह्या गोष्टींची काळजी नाही घेतली जात, ज्यामुळे खूप गोष्टी होतात, मिसमॅनेजमेंट्स होतात किंवा मग कलाकारांना वाटतं की रे आम्ही इम्पॉर्टंट आहोत की नाही इथे, बरोबर, किंवा असं असतं ना. सो त्या गोष्टी तू चढ उतार म्हणतेस तर ह्याच की अदरवाईज देर इज नथिंग. हेक्टिक शेड्यूल आहेच. म्हणजे आम्ही लिटरली मी हे सांगतो तुला, जेव्हा प्रॉपर असे बॅक टू बॅक शूट चालू असतं तेव्हा दिवसातले 24 तास असतात आपल्याकडे. त्यातलं 12 तासाची शिफ्ट असते. 12 तासानंतर 12 तासातले 8 तास तर झोप आर्टिस्टला मिळतच नसेल, 6 तास झोप असते, त्यातले 2 तास ट्रॅव्हलिंगमध्ये जातात आणि उरलेले जे तास असतात ते आपल्या उद्याच्या शिफ्टसाठी डबा भरवण्यात जातात. कारण बरेचदा ना लोक सेटवरचं जेवत नाहीत, कारण तेलकट असतं, आपण हेल्थ कॉन्शियस असतो, डाएटवरती असतो. सो आपल्याला आपला बास्केट बनवून घेऊन आपलं मग त्यासाठी पण उठावं लागतं. सो तू म्हणशील की प्रॉपर असं काही शेड्युलिंग असतं तर नाही, पूर्ण अख्खे 24 तास आपले युटिलाइज होतात. जर तुला वेळ काढायचा असेल तर तुला मग सुट्टी घ्यावी लागते की नाही, अदरवाईज देर इज नो ऑप्शन. बरोबर. सो हे तुला आम्ही सिरियलमध्ये तर बघतोच, पण आजकाल आम्ही तुला कॉन्टेंट म्हणजे रील्समध्ये बघतोय, ते पण तुझ्या भावासोबत, आणि इतकं तुम्ही मस्ती करत असता का की काय सांगाल. म्हणजे घरी हे दोघं असेच असतात. याला कारणीभूत मी. कारण कसं झालं, लहानपणी मुलं ज्यावेळेला अगदीच आमच्याकडे गणपतीचा बाजूलाच गणपती येतो, सार्वजनिक गणपती,
आणि मी कार्यकर्त्यांमध्ये असते. बरं. तर पहिल्यापासून मला कार्यकर्त्यांमध्ये आवड होती, प्लस माझी नोकरी पण होती. आणि आम्हाला नोकरीच्या वेळेला जे काय अनुभव आले ना, की इंटरव्ह्यू देताना पप्पा उडते आमची चांगली, त्याच्यामुळे आम्हाला बसणं पण कठीण व्हायचं किंवा काय. त्याच्या हिशोबाने असा विचार झाला की या मुलांना आत्तापासून स्टेज कॉन्फिडन्स दिला पाहिजे. बरोबर. या हिशोबाने मी माझ्या मोनालीला कमीत कमी 1 वर्षाची होती त्यावेळेला ते भाजीवालीचा रोल दिला. त्याच्यानंतर तिला मी 2ऱ्या वर्षी झाशीच्या राणीचा रोल दिला. पण ती जायला तयार व्हायची नाही स्टेजवरती. जायचं नाही म्हणजे नाही. आणि माझे मिस्टर पण मला साथ देतात. नाही जाणार म्हणजे मी जाणारच नाही, चढून जाणारच नाही स्टेजवरती. मला करायचंच नाही आहे काही सुद्धा, तुला काय करायचं ते कर, अशी ती भांडायची आणि अशी रडायची. 1-1.25 वर्षाची मुलगी होती. मग तिचे पप्पा घेऊन उभे राहायचे आणि मग म्हणाली बघ सगळी मुलं करतात, ॲटलिस्ट तिथे उभी राहा ना स्टेजवरती जाऊन, बघ तर कसं दिसतं. नाही जाणार आहे, जाणार नाही आहे, नाही करणार आहे, मी काही पण नाही करणार आहे. पण बघ ना किती झाशीच्या राण्याची छान साडी नेसवली आहे मम्मीने, सगळं केलं ना मम्मीने. मग ऐक ना जरासं, तुम्ही म्हणताय म्हणून फक्त जाऊन उभी राहील पण अजिबात बोलणार नाहीये. मग ठीक आहे, बोलणार नाहीस ना, ठीक आहे, पण उभी राहशील. हां, पण आता सगळीच करायला लागलेत म्हणून मग मी करते. सगळीच मुलं करतात, मग मी काय नाही करायचं, मग जा. मग तिला बॅटरी चार्ज करावी लागायची. जास्त तिच्या पप्पाने, तिच्या पप्पांबरोबर यायला, म्हणजे पप्पा तिचं मला उचलून बिचलून घ्यायला जमत नाही. माझं कसं असतं, करून द्यायचं आणि बाजूला व्हायचं. तर मग पप्पांना हे सगळं सांगितलं की ती स्टेजवर जाऊन उभी राहायची. मग तिला ते म्हणायचे बोल काहीतरी. सांगितलं होतं ना तुम्हाला बोलणार नाही म्हणून, नाही बोलणार मग मी. म्हणजे इथून तिच्या लाईफला मी सुरुवात केली. म्हणजे स्टेज कॉन्फिडन्स हा मुलांना माझ्या इंटरव्ह्यूला मदत करावा की पुढच्या आयुष्यामध्ये स्टेज कॉन्फिडन्सने त्यांना, आम्हाला जो प्रॉब्लेम झाला तो त्यांना होऊ नये, हा कॉन्सेप्ट ठेवून मी तिला दरवर्षी स्टेज कॉन्फिडन्समध्ये म्हणजे प्रोग्रामला आमच्या गणपतीपासून सुरुवात केली. त्यानंतर मुलं शाळेत जायला लागली. मग मी टीचर्सना सांगितलं की रिपेस असणं, मुलांचं जे काही प्रार्थना असेल किंवा काय असेल ते प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणालीला तुम्ही इन्व्हॉल्व करा. ती कॉन्व्हेंट शाळेमध्ये शिकली. पण नंतर ते सुरुवातीला सगळे ग्रुपमध्येच जाऊन करायची. पण ती थोडा मी तिला नेहमी माझ्या घरामध्ये सांगणार असायचं की तू एकटी बोल बघू कशी बोलतेस, तुझं बोलणं खूप छान असतं ना, मग बोल, तू बोलतीस ना, नाही बोलणार जा. ते तसं हट्ट कायम असायचा. पण त्याच्या कोणी सांगितलं अभि तू बोला, मी नाही करत, मी माझं करणार होते, नाही करायचं असं तिचं कायम असायचं. मग आम्ही टीचरला सांगितलं की मी डायरेक्ट अनाऊन्स करून तिला बोलवायचं. मग शाळेमध्ये तिथे सुरुवात झाली की प्रिपेस म्हणून तिला डिक्लेरेशन केलं 4th स्टँडर्डपर्यंत. ती काही असलं की म्हणाली यू कम, की म्हणाली जे काय वर्गातलं असेल तर धपाट टाकायच्या नाही, जाऊन स्पीकरवर बोलायला सुरुवात करायची. पण ते कसं रूममध्ये असायचं स्पीकरवरती बोलणं किंवा ते काय, तिथे तिचं स्टार्टिंग पॉईंट सुरू झाला शाळेमध्ये. मग तिला मी सांगायची की तू शाळेतल्या छोट्या प्रोग्राममध्ये घ्यायचाच भाग. आणि सेम तिने तिथे सुरुवात झाली. पुढचं कॉलेजचं स्टेज आलं, तिला साठेला ॲडमिशन मिळालं. तर साठेला रेगे मॅडम म्हणून होत्या. त्यावेळेला मी तिला ॲडमिशन मिळाल्यानंतर पहिलं म्हणाले फर्स्ट युअर पॅरेंट्स म्हणजे असे आहात तुम्ही की जे स्वतः ॲप्लिकेशन घेऊन आलात. तर म्हणाले इतकं आवडलं ना तुमचं. म्हटलं माझी मुलगी कल्चरमध्ये अतिशय, म्हणजे मी माझं कौतुक म्हणून नाही सांगत आहे, शी इज ॲट अ टाइम 1 टाइम 5 or 6 प्रोग्राम्स ती करू शकते. आणि मी कॉन्फिडन्सने सांगते की शी इज व्हेरी सक्सेसफुल. स्टेज कॉन्फिडन्स व्हेरी गुड तिचा. तर माझं असं म्हणणं आहे की कुठे ना कुठेतरी तुम्ही साठेला कल्चरलमध्ये तिला घ्या आणि तिचा परफॉर्मन्स मी बघा आणि त्याप्रमाणे तिला फील्ड टाकली. पण तुम्हाला नक्कीच साठेला मदत करेल याची मला म्हटलं कल्पना आणि मला कॉन्फिडन्स आहे. तर ते म्हणाले नक्की मी लक्षात ठेवू, मला असे पॅरेंट्स आणि अशी मुलं पाहिजे. तर तिथे तिचा कॉन्सेप्ट झाला. तिचं कॉलेज लाईफला सुरुवात केली. पण माझा मुलगा तिच्यापेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. पण मला माझ्या मुलाबद्दल एवढी कधीच गॅरंटी नव्हती. पण त्याचं कसं झालं, तो शाळेतमध्ये टीचर्सने त्याला नाटकात कामाला करायला लावायचं, पण तो मागे असायचा सगळ्यात शेवटी. पण त्याच्याकडे इतका म्हणजे तो खूप साधा आणि शांत होता पूर्वी. म्हणजे अजूनही तुला म्हटलं असतं तो असं म्हणणार नाही असं काय करतो हे करतो. त्यांनी अहमदनगर जी महाकरंडक ट्रॉफी त्यानं तो मोनॅक्टची त्यांनी प्रथम पारितोषिक त्याला ऑल ओव्हर महाराष्ट्रातून मिळालं. म्हणजे अहमदनगरची मोठी ट्रॉफी मिळते ती त्याला स्वतःला मिळाली. ती त्याने मोनो ॲक्ट करतो हे मला आजपर्यंत माहिती नव्हतं.
त्याला असं वाटलं की तो मी जेव्हा जर सुरू घरात केलं त्यांनी सांगितलं, घरात सांगितलं तर तर मला तो माहिती. मला आई देणार नाही हे करायला कुठची गोष्ट, कारण तो अतिशय साधा आणि सिंपल मुलगा आहे आणि मी त्याच्यामध्ये कधी जास्त इंटरेस्ट नाही घेतला स्टेजसाठी. पण छोटी मोठी देत होती कामं, पण तो शाळेमध्ये नाटक क्षेत्रात गेला हे मला माहितीच नाही आणि मला कधी नाटकं बघायला जायचीच नाही त्याची. आणि जेव्हा कॉलेजमधून त्यांनी महाकरंडक ट्रॉफी आणली त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की जरासं काम केलं होतं म्हणून म्हटलं तुला फर्स्ट प्राइज मिळालं, ऑल ओव्हर महाराष्ट्र फर्स्ट प्राइज. आणि मला माहिती नाही. तर म्हणाले मग मी थांब ना, जाऊ दे. आणि त्याच्यानंतर ही दोघं कधी रील्स वगैरे करायला लागली याची काय कल्पना नाही, पण मला म्हणायची की मम्मी आम्ही काहीतरी करतो. पण म्हटलं तुम्ही दोघंच करता ना, मग खरं पण घरात बसून कर जे काय करायचं ते. कारण मला नाही आवडत तुम्ही बाहेर जाऊन कुठे काही गोष्टी केलेल्या आहेत. तुमच्या कल्पना त्या उत्तम पद्धतीने मांडा, विषय समजून सांगा आणि दोघांमध्ये आमच्या रील्स ना आधी अप्रुव्हल घ्यावं लागतं. म्हणजे पप्पांना असं दाखवलंय चालेल ना, म्हणजे असं असायचं की त्यांना असं ते असं सेन्सर बोर्ड आहेत आमच्याकडे हे दोघे जण की ह्याच्यात काही तुमचं कॅरेक्टर कुठे हे नाही झालं पाहिजे, कोणी तुम्हाला चुकीचा काही संदेश नाही पोचला पाहिजे तुमच्याकडून, किंवा म्हणजे कळलं ना, म्हणजे काही करा पण त्या गोष्टींचं मर्यादा ठेवून आणि त्या गोष्टी समजून करा की तुमच्या. कारण आज बोलणारे खूप आहेत, ट्रोल करणारे खूप आहेत, त्यामुळे हा सेन्सॉर लागणं मग ते त्याची सुरुवात एक घरापासून झालेली खूपच चांगली आहे. आणि तुला माहिती आहे आमचे ती म्हणाली तसं स्टेजचं आहे ना, एक गोष्टीचं माझ्या आईवडिलांचं इतकं मला कौतुक वाटतं की आम्ही जे लहानपणी ज्या गोष्टी ज्या त्यांनी आम्हाला वेशभूषा केल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टी त्यांनी स्वतः घरच्या आहेत. म्हणजे काहीच रेडीमेड कधीच आम्हाला दिलं नाही. साडी असेल, जे काही ओव्हरऑल इव्हन मला मध्ये जे परी वगैरे बनवायचं असेल तर पंख असतात ते बाबा माझे स्वतः बनवायचे. परीचे पंख, टीपॉय, आय एम अ टीपॉयची जी पोयम होती ना शाळेत, त्या टीपॉयचं त्यांनी मला मास्क बनवलेला, एवढा मोठा टीपॉय असतो मास्क बाबांनी स्वतः बनवलेला. परत शाळेतले काही प्रोजेक्ट्स असतील किंवा काही, ही आम्ही इतकं चिडायचो तेव्हा की तू किती रद्दी जमवून ठेवतेस घरामध्ये. पण मग नेमकं जेव्हा केकचा बॉक्स आला काय आला की ते कापून ठेवून द्यायचं, जेणेकरून जेव्हा गरज लागते ना तेव्हा मग हिच्याकडे जायचं रात्री 12, आता काय दुकानं बंद, मग मी ही काढून देणार इथून, याचे फुटते ते फुटते. त्या गोष्टी खूप केल्या आणि मला त्या गोष्टीचा अभिमान आहे की त्या मुलांना नाही शिकवली. त्याच्यातनं त्यांना मी आर्ट्सची पण लाईन दाखवायची की बा असं चित्र काढायचं, असं करायचं, असं केल्याने आपल्यालाच घरातले पण पैसे वाचतात. हेच कशाला भारी विकत आणायला काटकसरीपेक्षा ना तुला ती गोष्ट जमली पाहिजेत की आता माझ्याकडे जेवढ्या गोष्टी आहेत त्यातून मी काय बेस्ट करू शकते. बरोबर, ते शिकलो की आपण दरवेळी विकत तर काही आणू शकतो. जसं एक्झाम्पल झालं की लॉकडाऊनच्या वेळेस लोकांना काहीच सोय नव्हती, मग ज्या गोष्टी तुझ्याकडे आहेत अवेलेबल त्यातून मग तू काय पदार्थ बनवशील किंवा तू काय नवीन करशील ते तेव्हा लोकांनी जे केलं ना डिस्कवर, तेही आम्हाला आधीपासून त्यामुळे मग तेव्हा आम्हाला असं कोंडल्यासारखं वाटलंच नाही कधी, किंवा काहीतरी कमी आहे किंवा आम्हाला दुकानात जायला मिळत नाही असं कधी वाटलंच नाही. कारण आहे त्याच्यामध्ये आम्हाला कसं त्या गोष्टी चांगल्या करू शकतो ना हे जास्त शिकवलं गेलं तरी. सो बरं, आपण आज नवरात्री विशेष बोलण्यासाठी म्हणजे चर्चा करण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी भेटलो आहोत. तर मी एक विचारेन की तुमच्याकडे नवरात्र कशी साजरी केली जाते, कशा पद्धतीने साजरी केली जाते? आम्ही इथे मुंबईत नाही करत, म्हणजे मला पण इतकी कल्पना नाही नवरात्रीची. म्हणजे मला विचारशील माझ्या जनरेशनला तर नवरात्री म्हटल्यावरती चन्याचोळी आणि ते सगळं घागरे. आपण मुली एकंदरीत आपल्या वयाच्या मुली आता सध्या म्हणजे आपली जनरेशन तरी नवरात्र म्हटलं की एकच आठवतं चन्याचोळी आणि सजणं सवर्ण आणि गरबा खेळायला. सो तेवढंच मला पण माहिती आहे. आणि इनफॅक्ट इव्हन देवाच्या जास्त माझं म्हणजे हे नाही करत आम्ही, नवरात्र असं घरात करत नाही. पण एक किस्सा आहे आमचा की माझ्या भावाचाच किस्सा आहे. तो लहान होता ना तर तेव्हापासूनच त्याला म्हणजे म्हणतात ना की काय काय लहानपणीच मुलं काय एखाद्या देवाची भक्ती करतात ज्याला माहिती पण नसतं की त्याला इंट्रोड्यूसच नाही केलं गेलं ह्या XYZ देवाला, तरी पण तो त्याची भक्ती करतो ना. तसं तो माझा भाऊ जेव्हा लहान होता तेव्हा तो त्याला 4 वर्षाचा काहीतरी होता, तेव्हापासून तो अंबे आईचं हे करतो. म्हणजे घरामध्ये आमच्याकडे फोटो होता तेव्हा, तर तो फोटो तो बेडरूम पासून त्याची मिरवणूक निघायची. दुर्गेचा फोटो होता आमच्याकडे. तो बेडरूम पासून तो आमचा बेड सोफ्याचा तो असं ट्रॉली स्वतः बनवायचा, फुलांनी सजवायचा आणि तो धंगड तकड करतो बेडरूम मधून तो त्याची एकट्याची मिरवणूक काढून तो बाहेर आमच्याकडे कॉर्नर पीस आहे तिकडे तो फोटो ठेवून त्याची पूजा करायचा. आणि हे आम्ही लहानपणी खूप मस्तीमध्ये खूप घेतलं. पण मग एका पडनं तर मग आमच्या शेजारी येऊन नैवेद्य वगैरे ठेवायला
हो. म्हणजे ते आणि बनवून मग- वो कर रहा है ना उसके लिए रख लेते थोडा. कोणाचा ती माझी देवी आहे ना, आणि मी आणतो आणि मी विसर्जन करतो, आणि आंटी मग दाखवते ना, तिला खाऊ देते ना, मग तुला काय बाजूची करायचं? आमची. तू नको माझ्या देवीमध्ये पडू. इथे हा देवाचा कॉन्सेप्ट आहे. तू माझ्या घरामध्ये विचारलास तर देवी अशी माझ्या घरामध्ये 13 वर्ष बसली, आणि बाल्यावस्था संपल्यानंतर पंगवाडी अवस्था येते त्यावेळेला मी माझ्या मिस्टरांना म्हटलं आता इथे थांबवलं पाहिजे, कारण ह्याचं दिवसेंदिवस देवीचं प्रकरण खूपच मोठं होत चाललं, की तो प्रचंड संध्याकाळी आरती करणं, सकाळी 4 वर्षाचा असताना तू विचार करू शकत नाही की ज्या मुलाला मला विचारायचा Exactly. पितृपक्ष संपला का, कधी पितृपक्ष संपतोय, मी पितृपक्ष संपतोय म्हटलं ते विचार करायचे, हा काय प्रकार आहे, तर मला माझ्या देवी येईल ना उद्या मग नवरात्र हो, चालू होतं. त्याला माहिती असायचं, मी हिला विचारलं, कधी आणायची. याला कोणी सांगितलं पितृपक्ष संपतोय म्हणून, तर ही म्हणते मला काय समजत नाही त्यातलं पितृपक्ष वगैरे काय. मग तिथून मग म्हणजे नवरात्र हे त्याची तिथून सुरुवात झाली, आणि नवरात्र म्हटलंच तर माझ्या घरामध्ये अशा पद्धतीने सुरू झाली की देवीचं व्हायचं सगळं. पण मला सप्तमी अष्टमीला अतिशय जाणवायचं प्रखरते की देवी येऊन गेली. त्या दिवसातला जो तो आनंद माझ्या घरात, आणि ते जे चैतन्य म्हणशील ना, आणि तो मला सांगायचा आज आली होती देवी मम्मी. मी म्हटलं काय बोलला, हो आज येऊन गेली. आणि मी म्हणायचं आज वार कोण आहे, म्हटलं अष्टमी आहे. सप्तमी किंवा अष्टमीला तो मला सांगायचा की मम्मी आज देवी येऊन गेली, काल तू म्हणत होतीस पण काल नाही आली, आज येऊन गेली. म्हटलं तुला भेटली, हो मला माहिती येऊन गेली म्हणून ती. आणि त्या दिवशीचं जे वातावरण माझ्या घरात असायचं ते, माझी आता मुलगी समोर आहे, तू म्हणशील की मी काहीतरी अतिशयोक्ती करते, पण प्रचंड सुंदर वातावरणाचं. त्यावेळेला मला असं वाटायचं की माझ्या हातून काही चूक तर होत नाही ना, आणि सगळ्यात चुका होत आहेत, कारण मी त्या देवीची पूजा नाही करत आहे भीतीने, की काही जर तिचा कोप झाला तर मग मी काय करू. आणि माझ्यासमोर काश्मीरी राहतात, म्हणजे काश्मीरी ब्राह्मण राहतात, आणि ते लोक ह्याचं वैष्णवी देवीची खूप मोठी पूजा करतात, आणि वैष्णवी देवीला ते लोक इतकं मानतात ना, तर मला सांगतात की साक्षात भवानी तुझ्या दरवाजात बसली आहे आणि तुला काय करायला होत नाहीये. म्हटलं तू आणि तो करतोयस ना, बाद झालं, अजून माझी म्हटलं पूजा करू नका तुम्ही तर. आणि त्या घाबरून मी करायची नाही. बेसिकली नवरात्र ही आमच्या कोकणामध्ये गावात केली जाते, आणि गुजराती लोक ही आता मुंबईची आहेत ती लोक, आणि आता म्हणजे सामाजिक कार्यकर्ते नवरात्र ही गणपतीनंतर आणतात आत्ताच्या पद्धतीने, कारण हा एक उत्सव म्हणून गरबा म्हणून साजरा केला जातो. हे सगळं मुंबईकरांचं झालं. पण नवरात्रीमध्ये प्रत्येक गोष्टीचे वेगवेगळे दिवस आहेत. या दिवसांपर्यंत त्या देवीचं एक वैशिष्ट्य आहे की 9 दिवसांमध्ये 9 साड्या ती नेसवतात. तुम्ही 9 रंगांच्या साड्या नेसवल्या जातात. ह्या 9 रंगांचा साडा म्हणजे काय, त्या प्रत्येक रंगामागे एक नवीन वैशिष्ट्य असतं. त्यावेळेला त्या देवीचं जे रूप असतं ते रूप इन्क्लुडिंग असतं. जसं तू आज मला नवरात्रीच्या 3ऱ्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी देवीचा ग्रे कलर आहे, ही ग्रे कलर म्हणजे चंद्रघंटा नावाची देवी आहे. जसं दुर्गा ही 9 रात्रीची 9 दिवसाची देवी, म्हणजे पूर्ण रूप आहे दुर्गेचं. दुर्गेचे 9 प्रकार, त्यातली चंद्रघंटा ही कोणत्या दिवशी येते, ती 3ऱ्या दिवशी येते. त्या 3ऱ्या दिवसाच्या चंद्रघंटा देवीला ग्रे कलरची साडी आवडते, आणि ती ग्रे कलरची साडी म्हणजे काय, तर शांतीचं आणि सौंदर्याचं आणि अतिशय समृद्धीचं असं ते प्रतीक आहे. ती अतिशय सुखमय असते, शांत असते, आणि ती चैतन्य रूप असतं तिचं, आणि ती शांत आहे. मग ह्या नवरात्रीचे 9 दिवस आहेत ना, प्रत्येक रंग हे दुर्गेचं सांगत असतात की आज ती कशी येते, ती भवानी, आज ती कशी येते, लाल रंग काय सांगतो, पिवळा रंग काय सांगतो, त्या दुर्गेचं संपूर्ण वर्णन हे त्या साड्यांमधून 9 दिवसांमध्ये केलं जातं. म्हणजेच काय असतं तर नवदुर्गा ही कशी आहे, तर रामाने त्याच्या वेळेला सांगितलंय की ह्या नवदुर्गेचं त्याने काय केलं, तर नवदुर्गेंना प्रसन्न करण्यासाठी ते बसले राम. कशासाठी, तर असुर शक्तींचा नाश होण्यासाठी त्यांनी 9 दिवस देवीची दुर्गेचं काय केलं, तर तपश्चर्या केली की माते तू प्रसन्न हो, की मला आता जे युद्ध करायचं आहे ते रावणाबरोबर करायचं आहे, आणि तुझी सगळी रूपं मला पाहिजेत. ते सौम्य रूप पाहिजे, दुर्गेचं रूप पाहिजे, कालीचंही रूप पाहिजे, मातेचंही रूप पाहिजे, आणि तुला अतिशय जे जे तुझी सुंदर रूप आहेत, जी जी तुझी भयान रूप आहेत, त्या सगळ्याचा मला तू दे, त्या शक्ती पाहिजेत मला. आणि राम त्यावेळेला ती शक्ती मागण्यासाठी 9 दिवस तिच्या प्रवचनाला बसतो, म्हणजे प्रार्थनेला बसतो, आणि
नंतर तो रावणाच्या वधाला जातो आणि त्यावेळेला असुर शक्तींचा नाश होण्यासाठी रामाने सुद्धा देवीकडे प्रार्थना केली होती की तुझ्या शक्तीची मला नितांत गरज आहे. आणि अशा शक्तींमधल्या तिसऱ्या दिवशीच्या ग्रे कलरच्या दिवशी तू मला बोलवलंस आणि रामाने रावणाला मारून दसऱ्यासारखा अतिशय मोठा सण साजरा होतो. म्हणजे असुर शक्तींचा नाश करून आपण एका नवीन म्हणजे चैतन्यामध्ये जात असतो. दसरा हा चैतन्याचा, देवीचा प्रचंड आनंदाचा आणि ती सीमा उल्लंघन करून ती शांत पडते की शक्ती म्हणजे त्या सगळ्या शक्ती रामाबरोबर काम करत असतात. म्हणजे त्यामध्ये मग ते महिषासुरमर्दिनी असेल, ती रावणाचा वध करत असेल, त्या सगळ्या शक्तींचा वापर होतो आणि ज्यावेळेला ते सगळं पूर्ण होतं त्यावेळेला ती अशी शांत पडते. तो दसराचा दिवस असतो आणि तो अतिशय आनंदाने आपण साजरा करतो की असुर शक्तींचा नाश करण्यासाठी देवी आपली प्रचंड सर्व रूपांच्या शक्त्या रामाला देते. आता तुम्ही जसं म्हणालात की दुर्गेची अनेक रूप आहेत, म्हणजे देवीची अनेक रूप आहेत, तसंच तू गाथा नवनाथांची मध्ये एक देवीचं गायत्री, शांभवी आणि हे नाही थांब वैष्णवी, शांभवी आणि गायत्री ही तीन जी स्वतः विसरले होते. तीन जी रूप आहेत, शांभवी, गायत्री, शांभवी थांब आता तर मी काय बोलले, वैष्णवी, शांभवी आणि गायत्री तीन जी रूप आहेत. ही रूप दुर्गेची नाही आहेत. दत्त संप्रदायामध्ये दत्त आपल्याला कोणाला सांगतात, गोरक्षणाला सांगतात की बाळा मी कुठे गेलो नाही आहे, मी सतत 3 रूपामध्ये तुझ्यामध्ये असतो. माझं रूप शांभवी, काय गायत्री आणि या 3 रूपांमध्ये सकाळ, दुपार आणि संध्याकाळ या 3 रूपात मी तुझ्या बरोबरच आहे. फक्त माझ्या रूपांची नावं वेगळी आहेत. तो दत्त संप्रदाय झाला, तो नवनाथ संप्रदाय झाला. त्या पण शक्त्याच आहेत, पण त्या शक्त्या दत्तांच्या आहेत. ही शक्त्या ही दुर्गाची आहे. दुर्गा ज्यावेळेला रामाला मोठ्या युद्धाला जायचं असतं तेव्हा दुर्गेचे ही कालीपर्यंतची जी रूप आहेत या सगळ्या नवचंडिका म्हणतात त्याला. या 9 दिवसाच्या नवचंडिका या कालीचं रूप पर्यंत सगळ्या ज्या शक्त्या आहेत दुर्गेची ही 9 रूप. बरोबर. म्हणून नवरात्र, या नवरात्रीमधली जी मोठी शक्ती घेऊन रामाने रावणाचा वध केला आणि दसरा संमेलन मोठ्या उत्साह म्हणून आपण असुर शक्तींचा नाश होऊन चांगल्या होण्यासाठी दसरा साजरा करतो. आणि खूप आनंदाने त्यात सगळ्या धर्माची लोक येतात आणि अतिशय आनंदाने साजरा करतो आपण, म्हणून त्याला दसरा म्हणतो. आता तू गाथा नवनाथांची ही सिरियल केलीस, त्यामध्ये तू एक देवीचं पात्र साकारलंस. देवीचं पात्र साकारलं किंवा एखाद्या देवतांचं पात्र साकारल्यानंतर आपल्या अंगात जी पॉझिटिव्हिटी येते, तर काय सांगशील या अनुभवाबद्दल? सो बेसिकली नवनाथ मला करून खूप वर्ष झाली आता, पण त्यावेळी जेव्हा आम्ही जेव्हा रेडी होतो ना त्या कॅरेक्टरसाठी, एकतर त्या प्रोसेसला खूप वेळ जातो, कारण एक डिटेलिंग आपण जेव्हा एखाद्या माणसाचं हुबेहूब ती गोष्ट दिसली पाहिजे की माझ्या एका ह्याच्यातच जर 3 देवींना दाखवायचं आहे तर 3 देवींची वेगवेगळी वैशिष्ट्ये असतात. जर ती गोष्ट जर साध्य नाही झाली ना तर मी ती देवी वाटणार नाही. त्यामुळे त्याच्या मागे ना खूप लोकांचा हात असतो. तुला ज्वेलरीपासून म्हणा, आणि ॲक्च्युअल ज्वेलरी घालतात हां, म्हणजे आपल्याला असं वाटत असतं की आपण काहीतरी असं हलकं असेल, पण नाही. आपण जेव्हा ते देवांचं जेव्हा त्या वेशभूषेत येतो ना, जवळजवळ मला वाटतं मी सगळ्यात मी महालक्ष्मीचं पण एक केलं होतं कॅरेक्टर, 2-3 म्हणजे महालक्ष्मी, बाळूमामा आणि नवनाथ हे दोन्ही एक कनेक्टेडच आहेत शोज. सो तेव्हा दोन्हीमध्ये म्हणजे दोघांचं मिळून सांगतो तुला, तर एकदा असं झालेलं की माझ्या शरीरावरती जवळजवळ एक मोजून 50-55 दागिने होते ओव्हरऑल. हां, आणि ते तुला पूर्ण कॅरी करावे लागतात. म्हणजे माझ्याकडे एक पूर्ण गेट रेडीवाला एक व्हिडिओ पण होता, त्याच्यामध्ये तो टाईमलॅप्समध्येच तो व्हिडिओ जवळजवळ 1.5-2 मिनिटाचा झालेला, की जे रेडी व्हायला 2-3 तास लागतात, की प्रॉपर ते हेअर, तेवढे विग, ते पूर्ण वजन असतं, ते तुझं पूर्ण दागिने, आणि ते येतात त्या गोष्टी. पण ते तू रेडी होताना तुला फक्त एक की असतं आपण छान दिसतोय. ॲक्च्युअल मला छान कधी वाटतं जेव्हा आपण परफॉर्म करतो, आणि या परफॉर्मन्सच्या वेळी जेव्हा आपण त्या माहोलमध्ये असतो ना, तेव्हा वाटतं, थोडंफार वाटतं की आपण ती म्हणजे कधी मला खरंच सांगू तर मला ना असे रोल्स करायला कधी भीती पण वाटते, कारण आपण ना त्या लेवलचे म्हणजे जर मी एक देवी वाटलीच नाही किंवा जर मी ते करू शकलेच नाही तर मग त्या गोष्टीला काही अर्थ राहत नाही. सो म्हणजे तसे रोल्स आहेत ना जरा रिस्पॉन्सिबिलिटीवाले असतात. सो
सो जेव्हा तू ते करतेस तेव्हा तुला स्वतःला एक बसून आधी त्या रोलमध्ये घुसावं लागतं थोडंफार तरी, की म्हणतो आपण असं ऑन ऑफ ते डेली सोपमध्ये चालतं की आपण डेली सोपमध्ये ऑन ऑफ करू शकतो. पण जेव्हा मायथो शोज करतो तेव्हा इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की त्या गोष्टी म्हणजे आपण आत्मसात आधी स्वतः केल्या पाहिजेत, तर स्वतः आपण फील केल्या पाहिजेत. तेव्हा आपण जेव्हा ते तसं करून जेव्हा आपण परफॉर्म करतो ना तेव्हा मजा येते, तेव्हा खरंच छान वाटतं. म्हणजे आय डोंट नो अबाउट व्हॉट फिलिंग इज दॅट, बट इट इज दॅट की आपण म्हणतो ना की दिस वॉज नॉट मी. म्हणजे देवाला जर ते हवं असेल ना तो ते तुझ्याकडून करून घेतो. बरोबर. विथ ऑल दॅट थिंग्स नो तुला पण ते वाटतं की आपण ते केल्यासारखं. म्हणजे तो तर हे म्हणालीस मला पॉझिटिव्हिटी, तर खरं सांगू तर जेव्हा मी नवनाथ केले तेव्हा मी खूप लहान होते, म्हणजे इंडस्ट्रीत पण खूप नवीन होते. सो तेव्हा मी कदाचित रोल्स मला स्वतःला पण असं वाटायचं की मी माझी 100% देत नाही गोष्टींसाठी. मला खरा हा अनुभव सांगू तर मी खरं तर साईबाबांची भक्त आहे, म्हणजे मला साईंचं खूप आहे. तर मी जेव्हा मेरे साई करायला गेलेलं, म्हणजे ॲक्च्युली मेरे साई नंतर मला ती गोष्ट जास्त कनेक्ट झाली बाबांबद्दल, की आधी मी फक्त बाबांची भक्त होते की मला त्यांची पूजा करायची, त्यांचं सगळं करायचं. पण मला मेरे साईमध्ये मिळाला ब्रेक, डायरेक्ट हिंदीमध्ये मिळाल्यानंतर पहिला मेरे साईच म्हणजे साईबाबांनीच मला पहिलं गोष्ट तर ते दिलं. आणि तो जो आमचा सेट होता तो म्हणजे पूर्ण अख्खं त्यांनी शिर्डीच बांधलं होतं. इट वॉज नॉट चीटिंग वगैरे असं काही, प्रॉपर द्वारकामाई, प्रॉपर त्यांचं वाडे सगळे ॲक्च्युअल होतं. खूप मोठा सेट होता तो. तर त्या सेटवरती माझं जे सावरीचं कॅरेक्टर होतं ना ते असं फंबलवालं होतं. पण फंबल तिला बोलायला सॅमरिंगचा प्रॉब्लेम असतो, ती हां असं असं करत. तर त्या मुलीला रामरक्षा स्तोत्र बोलण्याचं एक दिवस हे येतं की तुला रामरक्षा, साईबाबा सांगतात की तुला रामरक्षा स्तोत्र करायचं. आणि मला असं होतं की अरे मला शब्द नॉर्मल हिंदी आपण बोलतो ते बोलता येत नाही भाषा, रामरक्षा तर संस्कृत आहे आणि मी दलित फॅमिलीतली आहे, मला शिकवणार कोण. तर तो तशी स्टोरी असलेला तो बॅकग्राऊंडमध्ये ना मला खूप वर्ष, म्हणजे मी जवळजवळ मला वाटतं 5वी-6वी पासून मी प्रयत्न करते रामरक्षा पाठ करायचं. मला कधीच पाठ होत नाही, कधीच झालं नाही पाठ. जेव्हा मी तो शो केला ना आणि जेव्हा मला एक दिवस आलं क्रिएटिव्हिटी म्हणे की तुला ना पुढच्या एक आठवड्याभरात आपण रामनवमीचं शूट करणार आहोत, तुला अख्खं रामरक्षा स्तोत्र पाठ करून बोलायचं आहे. मला असं की मला पहिलं फक्त ते इति श्री रामरक्षा स्तोत्र तेवढंच येतं, मला पुढचे ते म्हणजे पहिले 4 ओळी सोडून मला ना नाही यायचं. ते म्हणाले देखो अगर मैक्स टू मैक्स हम पीछे लगाएंगे गाना लेकिन आपको लिपसिंग तो करना पड़ेगा मैच, लिपसिंग तो और 1 टेक है तो वो कुछ है नहीं, यू हैव टू वर्क ऑन इट, यू हैव 5-6 डेज, आप कर लो उस पर काम. मला तू बोलून इतकी गेली कर लो काम, संस्कृत आहे त्याच्यामध्ये. मला इतकी मी 6वी-7वी पासून प्रयत्न करते, मला कधी आलं नाही. पण त्या शोमुळे इट जस्ट केम इन टू मी, आय डोंट नो हाऊ. तेव्हापासून मी त्या एका शोमधून आय डोंट नो काय झालं चमत्कार, मला अख्खं रामरक्षा स्तोत्र पाठ झालं आहे, अख्खं टॉप टू बॉटम. किती मोठं, ती 3.5-4 पानाचं स्तोत्र आहे ते संस्कृतचं, सगळं मला पाठ झालं आहे. आणि त्या कॅरेक्टरमध्ये जेव्हा साईबाबा तुषार दर्डींबरोबर जेव्हा मी शो करायचे तेव्हा त्यांच्याबरोबर मी जेव्हा परफॉर्मन्स करायचे ना आणि जेव्हा आमचे एक सीन्स यायचे, कारण आय वॉज द हिरोईन और आय वॉज अ लीड, सो ते रिलेटेड टू मी असायचे. सो जर काय असेल तर मला बाबा सांगायचे की ये देखो तुम्हें ऐसा लग रहा है कि तुम्हारे साथ गलत हो रहा है लेकिन उसका ये साइड भी हो सकता है, किंवा कळलं ना. तर त्या गोष्टी ना मला माझ्या रिअल लाईफमध्ये तेव्हा ज्या प्रॉब्लेम्स सुरू होते ना, म्हणजे त्यावेळेस पण खूप गोष्टी होत्या, तेव्हा ना मला असेच सीन्स यायचे, ज्या सीन्स पाठ वाचताना काय वाटायचं नाही, पण ते परफॉर्म करताना ना ते असं वाटायचं की साक्षात मी एक मुलगी आहे आणि मला साक्षात साईबाबा येऊन सांगतायत. आणि तेव्हा ना आपोआप रडायला यायचं. म्हणजे आय नेव्हर टू ग्लिसरीन फॉर आय थिंक दॅट, म्हणजे कसतं ना ते आपण की त्या गोष्टी मला आपसूक इतक्या कनेक्ट व्हायच्या ना की अरे हाऊ ॲप्ट, म्हणजे मला माझ्या लाईफमध्ये हेच चाललं आहे आणि त्याचं सोल्युशन मला बाबांनी ते दिलं आहे. सो खरं तुझ्या म्हणतेस ना पॉझिटिव्हिटी, का ते जे आपण जातो ना तो खरा अनुभव मला मेरे साईच्या सेटवरती आला. तो आय डोंट नो, आय जस्ट कांट एक्सप्लेन दॅट फिलिंग, बट तो आला. देवी देवतांचं मला अजून इतकं नाही आहे, पण मला गुरूंचं खूप आहे. म्हणजे आम्ही जसं आई म्हणाली की आहे दत्तांचं वगैरे, सो आम्ही गुरूंच्या जास्त असल्यामुळे गुरूंचा मग अनुभव खूप मिळाला आम्हाला. मग बरा कुठचा पडदा पडतो, छोटा पडदा म्हणजे रील्स की परत मालिका आणि चित्रपट? खरं सांगू तर ह्याचं मी सगळं श्रेय अमोदलाच देणार आहे. कारण माझं विषय कसा होतो,
आम्ही असं एक सहज एकदा मस्तीमध्ये आम्ही असं एक बनवलेलं आमचं भाऊ बहिणीचं की काहीतरी असं अनिकेतची ताई हा आणि तो ना असं चुकून व्हायरल झाला तो व्हिडिओ ग आणि तो व्हायरल झाल्यानंतर कारण अनिकेतच ट्रेंड मध्ये एक्झॅक्टली आणि मग त्याच्यातून त्या गोष्टी म्हणजे आमचं मग असं सांगितलं मॅक्स आमचा होता मग 37 मिलियन तो व्ह्यू गेलेला वगैरे ऐक असे 1-2 होते मग तेव्हा मग झालं की अच्छा ये कर सकते थोडासा म्हणजे नॉर्मली कसं होतं आपण जेव्हा सेटवर जातो तेव्हा काहीतरी काय करायचं मधल्या वेळात तर मग लोक काही ना काही रील्स बनवतात पण आय वॉज नेवर ओके विथ दॅट की मला तू कधीच माझे रील्स बघणार नाही ते ऑडिओज वापरलेले आणि मग ते काहीतरी हसतंय मागून आणि आपण त्याच्यावरती ते म्हणजे लिपसिंगवाले व्हिडिओज मला कधीच पटले नव्हते सो जेव्हा अमोद माझ्याकडे ही आयडिया घेऊन आला आपण असं असं करूयात तेव्हा मला असं झालं की सिरियसली असं ते होतं ना आपण यू कम विथ दॅट वन थिंग आपण सिरियल करत असलं की आपण ते एक वेगळ्या ह्याच्यात असतो आणि तो त्यांनी फक्त थिएटर केलेलं आहे त्यामुळे त्यात आणि आता तो हे म्हणजे रील्सचं सो मेन ब्रेन तो आहे आमच्या कॉन्टेंटचा आणि मग तुम्हाला तो सांगतो की मग तू हे असं करतं आणि मग मी तरी पण सांगते ऐक ना आपण हे पॉज घेऊ आपण डेली सोप नाही करत आहोत त्याला मला नेहमी सांगावं लागतं आपले क्लोज कटिंग नाही लागणार आहे तुला ह्याच्यातच हे सगळं करायचं आहे आणि असंच होणार आहे सो तो माझा तिकडे हे असतो की असं करत पण मग हा ते लुक्स आम्ही आमचे क्रिएट करतो की काहीतरी नवीन घेऊन जाऊयात काहीतरी नवीन आणि मजेदार वाटलं पाहिजे आम्ही पण फन म्हणजे आम्हाला पण आवडेल ते करायला आणि तू मगाशी म्हणालीस की तुमच्या घरी सेन्सॉर बोर्ड आहेत दोन मग ही रील व्हायरल गेल्यानंतर ह्या सेन्सॉर बोर्डचं काय प्रतिक्रिया काय होती आम्ही आमच्या सुरुवातीचे काही रील्स आधी दाखवलेच नव्हते की आम्ही काही करतोय गुपचूप ते नंतर सगळं मी भाजीला जाते ना याच्यामध्ये करतो आणि ते झाल्यानंतर हा, म्हणजे ते दाखवतात साफसूफ म्हणजे किसी को खबर नहीं होगी क्या किया विचारते अभ्यास किती झाला पूर्ण केला होता तू गेलीस तेव्हाच म्हटलं मग त्याच्यानंतर काय झालं दोघं गप्पा आम्हाला म्हणजे I think आणि मी ज्या वेळेला ते इंस्टाग्रामला बघते ना त्याला माहिती झालं ते असं थर्ड पर्सन येऊन सांगतो ना काहीतरी की तू बघतो म्हणजे म्हणजे असं की आम्ही खरं सांगू तर आमच्या बऱ्याचशा गोष्टी काय करतो हे करत माहिती आणि यांना बाहेरून लोक सांगतात ना तेव्हा मग त्यांना असं होतं की हां काय जरा दाखव मग म्हणजे पप्पा झाले काय तुम्ही व्हिडिओ टाकला जरा बघू आम्हाला आमची मग झालेली असते की आता ते नंतरच्या त्याला कळायला होतं ते पप्पा मग पप्पाने इंस्टाग्राम पण उघडलाय आधी नव्हतं ही लोक मग आता त्याने उघडला बघ म्हणजे त्यांना वॉच ठेवायचा असतो की आता काय करतायत काय नवीन असताना काय काय घडतं प्रोजेक्ट कधी बघायला इंस्टाग्राम उघडू नका म्हणून सांगायचं तुम्ही चालूच करू नका म्हणायचे आम्हाला त्यातलं काय आम्ही त्याला इंटरेस्ट पण आहे तसं बघायला कारण मी पण बिझी असते माझंही जरा मी ऍक्च्युली आमच्या कॅटरिंगचा बिझनेस आहे ना त्याच्यामुळे आणि मी पहिलं परीक्षक आहे ना याच्यामध्ये म्हणजे परीक्षक म्हणून मला बरीच जण बोलवतात आता पहिले मी भाग घ्यायची स्पर्धांमध्ये आणि खूप बक्षिसं झाल्यामुळे मग आता मला सगळ्यांनी स्टॉप करायला लागलं की आता सांगतात मॅडम पहिला बक्षीस तुम्हाला जातं कंटाळलं पब्लिक आता सोडा मग आता सगळीकडे परीक्षित आता म्हणजे असं असतात ना गणपती नवरात्र वगैरे त्याला मी बिझी खूप असते मला सतत कुठे ना कुठेतरी आमंत्रण असतं की तुम्ही आज इथे परीक्षक म्हणून या किंवा आणि मी कार्यकर्त्यांमध्ये त्यामधल्या वेळाचा आम्ही फायदा करू मुलांना माहिती आहे मग तेवढ्या टायमाचा फायदा खूप छान घेतला जातो आमच्याकडे म्हणजे करतात काहीतरी करतात आता तू सिरियलकडे वळलीच आहेस तर मग अजून तुला इंडस्ट्रीमध्ये कोणासोबत काम करायला आवडेल एखादं नाव असं की ह्याच्यासोबत काम करायचंच आहे मला एकदा तरी खरं सांगू तुला म्हणजे मी खोटं नाही बोलणार जेन्युअनली सांगते माझं असं कधीच नव्हतं म्हणजे आत्ताही तू मला म्हणशील की तुझं फेवरेट ॲक्टर किंवा फेवरेट ॲक्ट्रेस कोण आहे तर कोणीच नाही आहे खरं सांगू तर द रिझन बिहाइंड इट इज की सॉरी ठीक आहे द रिझन बिहाइंड इट इज की माझं एकतर ही इंडस्ट्रीच मी प्लॅन नव्हती केली इट वॉज नॉट लाईक अ ड्रीम की मला मी याच्यामागे आय वॉज नॉट चेझिंग इट मी हे याच्यामागे धावत नव्हते इट जस्ट हॅपन टू मी म्हणजे झालं असतं ना आपल्या नशिबात असतं कधी कधी आणि आपण जस्ट वळतो त्या लाईनीकडे सो त्यामुळे असं कधी नव्हतंच की मी असं करेन तसं करेन किंवा ते जस्ट होत गेलं मला आत्तापर्यंत माझं असं झालं की आयुष्यात ना गोष्टी आल्या आणि त्या मी तेव्हा ते अनुभव घेत गेले सो तू म्हणशील तर माझं असं फेवरेट ॲक्टर असं कोणीच नाही आहे बिकॉज मला प्रत्येकातली एक गोष्ट आवडते फॉर एक्झाम्पल जर तू इतकंच म्हणशील तर मला जेन्युअनली सांगू तर मला प्रियंका चोप्राची ॲक्टिंग आवडते कारण ती ना डोळ्यातून बोलते
मी प्रत्येक मोठ्या सिनियर ॲक्टर्सना ना ऑब्झर्व करते. बऱ्याच लोकांची एक वेगळी स्टाईल असते ज्यामुळे ते फेमस असतात किंवा ज्यामुळे लोक त्यांना ओळखतात. सो प्रत्येक सेटवरती गेल्यावरती मला एक नवीन कलाकार भेटतो, त्याच्याशी माझं बोलणं होतं की त्याच्याशी त्यांचं वागणं किंवा त्यांचं कसं जनरल पण वागतात किंवा ते ॲक्टिंग करताना कॅमेरा म्हणजे मॉनिटरवरती बसायला मला बऱ्याच डिरेक्टरांनी शिकवलं की तुला शिकायचं असेल तर मॉनिटरवर बस, बघ कसे सिनियर ॲक्टर्स काम करतात. सो मी तेव्हा बघून मग त्यांचे डोळ्यांचे हावभाव किंवा त्यांच्या गोष्टी, सो मला प्रत्येक ज्या कलाकारांवर मी आतापर्यंत काम केलं ना प्रत्येकाकडून ना मला एक नवीन गोष्ट शिकायला मिळाली आहे. सो तू म्हणशील की माझं कोणीतरी मला असं कोणाबरोबर काम करायला आवडेल असं एक कोणी व्यक्ती नाही आहे. मला सगळ्या सिनियर ॲक्टर्सबरोबर काम करायला आवडेल, कारण म्हणजे त्यांच्या शिवाय खायला आवडतात मला, कारण डेफिनेटली शिव्या नाही खाल्ल्या तर मी शिकणार नाही, मी मोठी होणार नाही आयुष्यात कधीच. मी खाल्ल्यात शिवाय, मी खूप शिवाय खाल्ल्या. सो प्रत्येकजण मला काही ना काहीतरी देऊन जातो आणि दॅट इज वॉट आय वॉन्ट. बट अदरवाईज तू म्हणशील तर प्रियंका चोप्रा इज माय फेवरेट ॲक्टर. आपल्या एकंदरीत आयुष्यात मुलं आपल्याला खूप वेळा थँक्यू किंवा सॉरी म्हणतात, पण आपल्याकडून कधी कधी मुलांना थँक्यू किंवा सॉरी म्हणायचं राहून जातं. तर एखादा असं थँक्यू कशासाठी म्हणाल तुम्ही मृणालीला किंवा सॉरी कशासाठी म्हणाल मृणालीला? अशी माझा वेळ कधीच नाही, कारण मी माझ्या लाईफमध्ये खूप स्टँड आहे आणि माझी दोन्ही मुलं मला खूप रिस्पेक्ट करतात. की प्रत्येक गोष्ट ॲक्च्युली फिल्म इंडस्ट्री फील्ड माझी नाही, तिला आम्ही ॲक्च्युली म्हणजे वर्किंग सेक्शनमधली माणसं. माझं अशी इच्छा होती की ती BSc झाली, MSc झाली, डेटा सायन्स म्हणून MSc केलं, सगळं ठीक आहे, पण आम्ही कॉर्पोरेटेड जॉब केली. म्हणजे आम्हाला असं वाटलं की माझी मुलगी नोकरी करावी उत्तम पद्धतीने आणि आपलं आयुष्य घालावं, असं एक माझी इच्छा होती. पण नॅचरली एक ठराविक मरणावर तिने आपली लाईन चेंज केली, पण आम्ही दोघांनी सुद्धा सपोर्ट केला की तू कर, पण जे करशील ते घरात विचारल्याशिवाय करायचं नाही. त्याच्यामुळे आम्ही कोणाला सॉरी कधी म्हणत नाही आणि कोणाला म्हणजे थँक्यू म्हणत नाही, कारण ॲज अ रिस्पेक्टमध्ये एकामेकाला विचारण्यामध्ये घरामध्ये सॉरी आणि हा शब्द थँक्यू हा घरातल्या नात्याला मला आवडत नाही. की आई म्हणून सुद्धा माझा एक हक्क आहे आणि मुलं म्हणून मला जाताना येतो म्हणणं हे तुमचं काम आहे. इतकंच नातं मी या दोन्ही मुलांमध्ये शिकवलंय की हे इथे फॉर्मॅलिटी लाईफ नाही आहे. आपण हाऊसमध्ये राहतो, स्वतःच्या घरात राहतो, इथे प्रेमाचं नातं असलं पाहिजे किंवा अधिकाराचं नातं असलं पाहिजे. जेव्हा सॉरी आणि हे तुमचे इंग्लिश शब्द दोन येतात ना त्यावेळेला ते फॉरेन कंट्रीला उपयोगाचे, आपल्या लोकांमध्ये नाही. सर्वसामान्य मराठी फॅमिलीमध्ये प्रेमाच्या नात्याला जास्त किंमत दिली जाते. येतो म्हण, अरे जाताना जातो नाही म्हणायचं, येतो हा असं म्हण. आई त्याच्यावर ओरडते. तिथे आईचं आणि मुलांचं असलेलं प्रेम, या प्रेमामध्ये जी मराठी संस्कृती बांधली गेली आहे त्या संस्कृतीत वाढलेली मुलं आहेत माझी. आणि तिने ही लाईन वेगळीच आपल्यासाठी शोधली. याचा अर्थ आम्ही वाईट नाही म्हटलं. तिचे पप्पा, मी आणि तिचा भाऊ तिघही तिच्या पाठीशी उभं राहिलो, कारण तिने प्रत्येक ज्यावेळेला तिने काही गोष्टी सांगितली की पप्पा मला हे नाही पटत आहे, ते म्हणलं दे सोडून, तुला वाटतं इथे जावंसं तू कर, पण आमची इच्छा ही शिक्षण पूर्ण झालं पाहिजे. कारण आम्ही दोघंही शिक्षणात जास्त करून मला शिक्षण क्षेत्र, माझ्या दोन्ही मुलांना मी ट्युशन्स कधीही लावल्या नाही. माझी दोन्ही मुलं कॉन्व्हेंटमध्ये शिकली. आजही BScचाही मी अभ्यास घेते, आजही मी BComचाही अभ्यास करते आणि मी स्वतः BA. दोन्ही मुलं मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेत, पण आजही दोन्ही मुलं अकाउंटचा अभ्यासाला सुद्धा माझा मुलगा आजही पुस्तकं घेऊन माझ्याच पुढत बसतो, मग मी नाही समजत आहे. असं वातावरण मी माझ्या घरातलं आहे आणि आम्ही सगळे फ्रेंड्स आहोत. मी मुलांना सांगितलं की आई बाप म्हणून नका जगू, मित्रमैत्रीण म्हणून जगलात ना तर सगळी गोष्ट ओपन कराल आणि जो मित्र कराल उद्या त्याच्याबरोबर प्रेम करून लग्न करावं असं जरी वाटलं तरी प्रथम माझ्यासमोर ओपन हो. त्यातले चांगले वाईट गुण किंवा त्याच्यातला होणारा, कारण तुला पुढची 70 वर्ष त्याच्याबरोबर काढायची आहेत. किती वर्ष जगणारच पुढे माहीत नाही. माझ्या घरातली 25 वर्ष गेली तरी उद्या 50 वर्ष ती त्याच्याबरोबर काढायची आहेत. तर तो मुलगा कसा असावा हे तू आई वडील म्हणून नाही, मित्रमैत्रीण म्हणून डिस्कस कर. आणि आम्ही दोघंही त्यांना माझ्या समोर विचार, आम्ही दोघंही फ्रेंड्स म्हणून जगतो आणि आजही मुलं रिस्पेक्ट करतात. पुढे नाही मला माहिती, पण जर आपण चांगलं असू तर मुलं नक्कीच चांगले साथ येतात, कारण कळतं मुलं. आणि मित्रमैत्रिणीचं नातं फार छान असतं आणि आई वडिलांनी पण जपावं. आई म्हणून मी कोणतरी मोठी आहे किंवा बाप म्हणून मी कोणतरी मोठा आहे की मुलं आपले सगळे विचार बंद करतात.
ते नाही होऊ द्यायचं. प्रत्येक आईवडिलांना माझं हेच म्हणणं आहे की असे ना त्यांचं वेगळे विचार आहेत त्यांचे, पण तुम्ही आपल्या मुलांना आपल्या पंखाखाली घ्या ना. आता त्याचे वडील सकाळ संध्याकाळ रात्री 2ला सुटलं तरी तिचे पप्पा आणायला जातात तिला. ती तिथून फोन करते, पप्पा मी पॅकअप केलंय, काय करू? हा वेळा आहे तुम्ही. ती ते आल्याशिवाय निघणार नाही याची गॅरंटी आहे बापाला. हे महत्वाचं आहे की मुलगी आपल्याला फोन करते, पुढे तिने काही करावं, तिच्या लग्नानंतर तिने करावं न कर, पण आज तिचा मी आनंद का बंद करावा? काय कोणी दिलाय मला हक्क? तो कला क्षेत्र तिला आवडतंय आणि तिला करावंसं वाटतंय. मला लागणारं तिने शिक्षण पूर्ण केलं ना, बस झालं. अजूनही सांगितलं अजूनही शिक्षण घेशील तर युनिव्हर्सिटी शिक्षण घे, मी तुझ्या पाठीशी उभी आहे. आणि जे काही प्रेम आहे प्रेम आहे टीचर असल्यामुळे ते युनिव्हर्सिटीवर जे काही प्रेम आहे खूप. आधी आमच्या घरामध्ये तू बघशील ना तर तुला प्रत्येक जण पुस्तक वाचताना दिसणार. आम्हाला आवड आहे, म्हणजे खूप काय मी नाही बोलणार, पण पुस्तकं वाचायला आवडतात. आणि मी मुलांना सांगितलंय एखादी ओळ वाचली तर ज्ञानाची वाचा. कोणाला तरी वाईट बोलण्यापेक्षा वाईट करता चांगलं करता येत नसेल तर कोणाचं वाईट करायला जाऊ नका. आणि आम्ही खूप छान फॅमिली म्हणून खूप छान जगतो आणि मुलंही सपोर्ट करतात. बरोबर. मी एकटी जाते कुठे, मुलं एकटी इथे राहतात, आम्ही गावी जातो तर मी कधीतरी एकटी जाते. पण हे वातावरण मी माझ्याकडून मुलांना शिकवलंय की आयुष्यामध्ये आई वडिलांबरोबर प्रामाणिक जगायला शिका. ते आयुष्य खूप सुंदर असतं आणि प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना मित्रमैत्रीण बनावे असं मलाही प्रत्येक पॅरेंट्सला सांगावं असं वाटतं की मुलं कोणाचीच वाईट नसतात, कोणाचीच वाईट नसतात. आपण कुठे चुकतो ते मुलांना समजून सांगा. त्यांच्या आर्थिक गरजा आपल्यापेक्षा खूप असतील तर आपण नाही पुरे पडत होतो पुरे पडत नाही आहात तर त्यांना सांगा की आम्ही का पुरे पडत नाही आहोत तुम्हाला. ते जर प्रेमाळे घेऊन बसून सांगितलं ना तर मुलं नक्की ऐकतात. मृणाली, आजपर्यंत अनेक मालिका केल्यास तू. आता काही काळामध्ये तू प्रेमा हे तुझी मिहिका हे पात्र सोडलंस तू, बरोबर? मग आता मिहिका नंतर आम्हाला मृणाली कशामध्ये दिसणार आहे किंवा अपकमिंग प्रोजेक्ट तुझे काय आहेत? खरं सांगू तर जनरली आत्ता तरी काही लॉंग टर्म माझे काहीच कमिटमेंट नाही आहे. माझं फक्त आता एक नवीन गाणं येणार आहे भवानीचा गोंधळ म्हणून. सो ते आता या म्हणजे नवरात्रीच्या दरम्यानच रिलीज होईल ते आता. सो ते एकच सध्या आता येणार आहे. तर त्याच्या पलीकडे अजून असं काहीच मी अनाऊन्स नाही करणार आहे कारण काही नाही आहे. कसं असतं फिल्म इंडस्ट्रीमध्ये ना एक जॉब गेल्यानंतर पटकन का नाही मिळत कारण ऑलरेडी सिरियल सगळ्या बुक असतात आणि नवीन सिरियल येते ना त्यावेळेला थोडा वेळ लागतो. आणि मला घाई करायची पण नाही आहे. कसं होतं आपण म्हणजे माझ्या लाईफमध्ये हा पण एक अनुभव आलेला आहे की कधी कधी आपण काम नाही म्हणून घाई करतो आणि जे मिळतं ते पटकन चल काहीतरी आहे ना. सो आता ते म्हणजे मला पण खूप लोकांनी म्हणजे माझ्या भावाने वगैरे पण मला समजवलं की तू घाई नको करत जाऊस, तू थांब, समजून घे. तुला ते जे काय कॅरेक्टर कधी कधी असं होतं की ते कॅरेक्टरनं आपल्याला जमत नाही. सो आपण का फोर्स करावं स्वतःला. तसं माझं आता खरं सांगू तर मध्ये मी धर्मवीर आता 2 जो आला त्याच्यामध्ये एक माझं छोटंसं कॅमिओ आहे. मला माहीत नाही अजून ते दिसतं आहे की नाही, मी बघितला नाही मूवी. सो त्या कॅमिओमध्ये ते एक रिपोर्टरचं होतं ते आणि ते प्रत्येक सेटवरती वेगळं वातावरण असतं, शूट करण्याची पद्धत वेगळी असते आणि सिरियल्स करून गेल्यानंतर ना असं पटकन मूवीला आपण गेलो ना की आणि पण अशा मोठ्या मूवीजच्या सेट्सवरती त्यांचं ना पूर्ण वेगळं असतं एक शूटिंग करण्याची सगळी पद्धत. सो आपण घाबरून जातो आणि मी तेव्हा घाबरून खूप गेलेले आणि मला माहीत नाही म्हणजे माझं ते दिसलं आहे की नाही तर मला बघावं लागेल मूवी. पण त्या कॅरेक्टरमध्ये मला ते रिपोर्टरचं थोडं जमत नव्हतं कारण रिपोर्टरचं म्हटलं की त्यांची एक ढब असते बोलायची पद्धत असं 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 आणि ते तसं मेंटेन करून शब्द पण नाही चुकले पाहिजे. तेच आपण जेव्हा डेली सोप किंवा एखादं कॅरेक्टर करतो ना तेव्हा आपण पाठांतर नाही करत, तेव्हा आपण ती मोठीच्या मोठी जरी स्क्रिप्ट असली तरी ती वाचतो आणि समजून मला माहिती आहे माझं कॅरेक्टर असं आहे तर ते मी कसं बोलेन तर ते मी त्या पद्धतीने घेते. कधीतरी लिहिलेलं असतं लेखकाने की तसेच शब्द, पण आता मला माहिती आहे मी जर खूप महिने हे कॅरेक्टर करते तर आज मी का मग मी हे असंच घेईन, ते थोडंसं अजून बबली कसं करता येईल ते लिहिलेलं मी तसं करायचे. सो आता म्हणून मी त्या गोष्टी शिकले की आपण दुसरं कॅरेक्टर म्हणजे घेऊ नये जर आपल्याला जमत नसेल तर अनुभवानुसार. नवरात्रीनिमित्त तू स्त्रियांना काय संदेश देशील? स्त्रियांना म्हणजे बघ माझ्या अनुभवाप्रमाणे मी सांगेन की बरेचदा बायकांचा एक उन्नत गुणधर्म आहे, नाही म्हणता येत नाही बऱ्याच बायकांना. माझं पण खूप झालेलं असतं असं, नॉट ओन्ली फॉर इंडस्ट्रीतल्या बायका किंवा कुठल्याही,
कुठेही ओव्हरऑल मला असं एकच बायकांना सांगायचं असं आहे की स्वतःला ट्रेन करा नाही म्हणायला. जर एखादी गोष्ट तुम्हाला नको आहे तर मला नको आहे हे स्पष्टपणे सांगता आलं पाहिजे. एखादा जर माणूस आपल्याला फोर्स करतोय मला ही गोष्ट नको आहे नाही म्हणता आलं पाहिजे. दॅट इज द मोस्ट पॉवरफुल वेपन आय थिंक ॲटलिस्ट वी कॅन स्टार्ट विथ. बाकीच्या बऱ्याच गोष्टी होतात आणि आता खूप मध्ये पण रेप केसेस वगैरेवरती पण खूप विषय चाललेले. सो आय थिंक समवेअर इट स्टार्ट्स विथ दिस की आपल्याला आधी नाही म्हणता येत नाही. आपण आधी रिलेशन जपण्यासाठी किंवा भावनांना जपण्यासाठी आपण त्या गोष्टी आपल्याला आवडत नसल्या तरी करत राहतो आणि मग एका पॉईंटला सॅच्युरेशन येतं आणि मग आपल्यावरती अन्याय होतो. पण मला असं खूप पर्सनली वाटतं की अन्याय व्हायच्या आधी आपणही तितकेच चुकीचे असतो कुठे ना कुठेतरी. सो सुरुवात करा स्वतःला ट्रेन करायला की आपल्याला जी गोष्ट पटत नाही आहे त्याच्यासाठी नाही म्हणता आलं पाहिजे आणि स्ट्रॉंगपणे ठामपणे आपलं मत मांडता आलं पाहिजे. थँक्यू मृणाली, थँक्यू काकी. तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी गप्पा मारल्यात, त्यासाठी खरंच धन्यवाद. थँक्यू. तुर्तास आपण इथेच थांबूया. पाहत राहा मराठी चित्रसृष्टी.